पेणाला धार, वर्गाच्या बाहेर बसणारा झाला देशाचा घटनाकार, देशाचा घटनाकार, देशाचा घटनाकार. भविष्य आमचं घडविलं लावून पेणाला धार, वर्गाच्या बाहेर बसणारा झाला देशाचा घटनाकार. त्या भीमयुगंधराचा, त्या भीमयुगंधराचा आहे मी वारसदार, त्या भीमयुगंधराचा आहे मी वारसदार, त्या भीमयुगंधराचा आहे मी वारसदार. ऑफ द नॉलेज म्हणून जग हे पुजतय त्याला, असा आहे का कुणाचा बाप सांगा 32 डिग्र्यावाला. सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून जग हे पुजतय त्याला, असा आहे का कुणाचा बाप सांगा 32 डिग्र्यावाला. त्या मनूच्या करदन काळानं खोललं लोकशाहीचं दार, त्या मनूच्या करदन काळानं खोललं लोकशाहीचं दार. त्या भीमयुगंधराचा, त्या भीमयुगंधराचा आहे मी वारसदार, त्या भीमयुगंधराचा आहे मी वारसदार, त्या भीमयुगंधराचा आहे मी वारसदार. 30 तारखेला न चुकता या कार्यक्रमाला येतात अशा माझ्या सर्व माता भगिनी बंधुभाऊ सर्वांना माझा मानाचा जय भीम. हातात देऊन लेखणी आम्हा केलं या दमदार. या परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 70 गौतम बुद्धांच्या मूर्तीचं वाटप परभणी शहरामध्ये करत आहोत. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांचं स्वप्न होतं भारत बौद्धमय करायचं, आणि गेल्या वर्षी आपण 580 किलोमीटरची धम्मयात्रा परभणी ते चैत्यभूमीवर केली. ही फक्त माझ्या परभणीच्या बौद्ध उपासकांनी केली. त्यामुळं आज थायलंड आणि कोरियाचे गेस्ट आपल्याला भेटण्यासाठी आले. धम्माची दीक्षा घेतल्यानंतर जर कोणी भारतातून थायलंडमध्ये धम्मयात्रा काढली असेल तर फक्त गगन मलिक आणि सिद्धार्थ हातीअंबिरे यांनी भारतातून काढली. हे मला अभिमानानं तुम्हाला सांगायचं आहे. ज्यावेळेस धम्माचं चक्र 580 किलोमीटरची धम्मयात्रा झाल्यानंतर आम्ही थांबलो नाहीत. या परभणी जिल्ह्यानं, या परभणी शहरातल्या सर्व ताकदीनं बौद्ध समाज आमच्या पाठीमागं राहिला. त्यामुळं आपण आज 10 एकर जागा इंद्रायणीच्या माळाखाली घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतामधलं 1 नंबरचं बुद्धविहार या परभणी जिल्ह्यामध्ये होणार आहे. हे मला आनंदानं तुम्हाला इथं सांगायचं आहे. आणि ते विहारसुद्धा स्वतःच्या ताकदीवर आणि समाजाच्या ताकदीवर स्वाभिमानाचं बौद्धविहार या परभणी जिल्ह्यामध्ये उभा राहणार आहे. हे सुद्धा मला तुम्हाला मुद्दाम इथं सांगायचं. राजा राणीचं जोडीला आतमधली माडीला, राजा राणीच्या जोडीला आतमधली माडीला. आहे कुणाचं योगदान सांगा, कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला.